चौदगोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। राज्यसेवेच्या एक्झामसाठी आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेत आहोत। का सॉल्व करत आहोत बघा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व केल्याने तुम्हाला आयडिया येते की कशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला स्टडी करायचं आहे। यासाठी आपण प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व करणार। 2013 पासून आपण सुरुवात करतो। बघा आजचा पहिला प्रश्न आहे 2013चे जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले तर 51 नंबरचा क्वेश्चन आहे। फळांच्या 3 करड्यात आंबे, केळी, चिक्कू व पेरू। आता तुम्हाला माहिती आहे यावेळेस सीसॅट आलेला आहे, ठीक आहे। तर सीसॅटमध्ये तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचं चांगल्या प्रकारे स्टडी करायचं आहे। त्यासाठी आपण प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहोत, ठीक आहे। चिकू व पेरू ही फळे भरलेली आहेत। बघ, आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे। कसली? आंबे व केळी यांची संख्या काय? समान आहे। चिकू केळीच्या दुप्पट आहे। चिकू काय? केळीच्या दुप्पट आहे, ठीक आहे। पेरूची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे। 3 करड्यात मिळून किती? 1000 आहे। टोटल किती? 1000 आहे, ठीक आहे। फळे आहेत तर त्यात पेरू व चिकू यांची अनुक्रमे संख्या विचारली। पेरू आणि चिक्कू किती हे तुम्हाला विचारले। बघा सर्वात पहिले आपल्याला काय सांगितले? 3 करड्यात आंबे, केळी, चिक्कू व पेरू ही फळे आहेत, ठीक आहे। बघा आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे म्हणून आपण त्याला एक्स मानू, ठीक आहे। आंबे एक्स आणि त्यानंतर केळी ही काय? एक्स होईल, ठीक आहे। त्यानंतर काय? चिक्कू केळीच्या दुप्पट आहे। केळी जर एक्स आहे तर चिक्कू दुप्पट आहे म्हणजे चिक्कू काय येणार आहे? 2x। चिक्कू येणार आहे 2x। त्यानंतर पेरूची संख्या, तर पेरूची संख्या काय सांगितलं बघा, चिक्कू व केळी। आता चिक्कू हा केळी व चिक्कू म्हणजेच काय? x + 2x मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 किती? 3/4 म्हणजे या संख्येच्या 3/4 इतके आहे। आता आपण सॉल्व करून घेऊ म्हणजे आपल्याला पेरू किती समजेल, ठीक आहे। बघा इथे काय? 2, इथे किती? 3, 3 त्रिक 9, 9x छेदात किती? 4 ही झाली पेरूची संख्या। आंब्याची x, केळीची x, चिकूची 2x आणि पेरूची 9x छेदात 4, ठीक आहे। 3 करड्यात मिळून आता ह्या तिन्ही करड्यात मिळून किती? 1000 फळे आहेत तर त्यात पेरू व चिकूची संख्या किती? बघा x + x, बघा x + x + 2x + 9x छेदात 4 बरोबर टोटल किती? 1000, ठीक आहे। टोटल 1000। आता हे सॉल्व केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे? चिक्कू आणि पेरूची संख्या भेटणार आहे, ठीक आहे। बघा आता इथे x 2x 9x छेदात 4 आहे, ठीक आहे। आता यांची जर टोटल केली बघा 2 3 4 4x + 9x छेदात किती? 4 बरोबर किती? 1000, ठीक आहे। आता बघा हा 4 आपल्याला कट करायचा तर काय करायला? आपल्याला इकडे 4 गुणा करावा लागणार आहे आणि इकडेही 4 गुणा करावा लागणार म्हणजे 16x + 9x बरोबर 4000, ठीक आहे। 4 गुणा केला 16 + 9 किती? 25x बरोबर 4000, ठीक आहे। म्हणजे बघा इकडे काय आहे? बघा 25 गुणिले x आहे, x इथे गुणामध्ये, ठीक आहे। म्हणजे इकडे आल्यावर भागिले होणार आहे म्हणजे x बरोबर 4000 छेदात 25। बघा गुणिले असेल तर ते बरोबरच्या तिकडे गेल्यावर भागिले होतं, भागिले असेल तर गुणिले, अधिक असेल तर मायनस, मायनस असेल तर अधिक, ठीक आहे। त्याला जर भाग दिला तर किती? 160 येतं, किती येतं? 160। एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला। विचारलं काय? बघा इथे फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली, विचारलेलं आहे आपल्याला पेरू। आता पेरू बघा, पेरू किती? 9 गुणिले 160 ही पेरूची संख्या आहे, ठीक आहे, छेदात 4। बघा इथे भाग दिला 4 चोक 16, 40, 9 चोक 36, 360 काय आहे? पेरू आहे, 360 पेरू। बघा ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे। पुढे सॉल्व करायची गरज नाही कारण सर्वात पहिले आपल्याला पेरू विचारलं आहे आणि ते 1 नंबरला 360 सेकंड याच्यातच दिसतं, ठीक आहे। त्यानंतर बघा आपल्याला अजून काय चिकू विचारलं तर चिकू 2 गुणिले 160 320, ठीक आहे। ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे। बघा या प्रकारचे तुम्हाला हा क्वेश्चन मोठा वाटतो पण व्यवस्थितरित्या जर तुम्ही समजून घेतला तर खूप इझी क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। थोडा टाइम जास्त जातो त्यामुळे तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, ठीक आहे। प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला खूप इझी दिलेला आहे। बघा आता हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला थोडा अवघड वाटत असेल पण जेव्हा तुम्ही सॉल्व करायला गेला ना खूप सोपा क्वेश्चन आहे। बघा
काय सांगितलं, त्रिकोणामध्ये एक्स हा संकेत कोणत्याही आकारात काढला तरी त्याचा अर्थ काय होतो, x+5 होतो. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही आकारात काढा, फक्त या प्रकारचा जर x असेल तर कोणत्याही आकृतीत काढा, त्याचा अर्थ काय होतो, x+5 होतो. आणि y, चौकोनामध्ये y हा संकेत कोणत्याही आकारात काढला तर त्याचा अर्थ y² होतो, याचा x+5 होतं. ठीक आहे, अर्थ आहे y² येथे x आणि y या संख्या आहे तर दिलेल्या राशीची किंमत किती. मग आता हा कोणत्याही आकृतीत या प्रकारचा असेल तर तो काय असतो, x+5 असतो. सर्वात पहिले आपण ते सॉल्व करू. ठीक आहे, म्हणजे आता बघा त्रिकोणामध्ये इथे 4 आहे, म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू काय आली इथे बघा, इथे x आहे म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू आली 4, म्हणजे 4 + 5 9 या त्रिकोणाची व्हॅल्यू आपल्याला भेटली. त्यानंतर बघा आता हा त्रिकोण तर आपण सॉल्व केला, हा काय चौरसमध्ये, तर त्याचं काय y² आहे, म्हणजेच काय येणार आहे, 9चा वर्ग करावा लागणार आहे आपल्याला. 9चा वर्ग केल्यावर किती तर 9 9 81, म्हणजे हा पहिला आपल्याला सॉल्व झाला, म्हणजे इथे किती 81. त्यानंतर अधिक, म्हणजे बघा इथे 81 अधिक त्रिकोणामध्ये, म्हणजेच बघा त्रिकोणामध्ये 2 आहे, म्हणजेच काय 2 + 5 किती 7. ठीक आहे, अधिक 7 वजा, तर बघा इथे चौकोनामध्ये म्हणजेच बघा 5, 5चा वर्ग 5 5 25. ठीक आहे, मग आता 25 + 5 किती 30. ठीक आहे, 30. आता बघा इथे किती 88 वजा 30. ठीक आहे, 88 वजा 30, इथे 8, 8तून 3 गेले 5, 58. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर. सिस्टमॅटिकली स्टेप वाईज सॉल्व करायचं. सर्वात पहिले आतलं सॉल्व करायचं, त्यानंतर बाहेरचं, मग पुढचं घ्यायचं, या प्रकारे. ठीक आहे, इथे पहिले आतलं सॉल्व करायचं, त्यानंतर बाहेरचं. खूप इझी क्वेश्चन तुम्हाला विचारलं गेलं आहे. त्यानंतरचं बघा, 200 मीटर लांबीची एक मालगाडी 48 किमी वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला पार करते. किती 200 मीटर लांबीची एक मालगाडी 48 किमी वेगाने, आता इथे एक प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा आहे, इकडनं गाडी येते 200 मीटर लांबीची आणि 48 वेग किती तिचा 48 किमी वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला पार करते. त्याचवेळी उलट्या दिशेने, आता इकडनं उलट्या दिशेने 60 किमी वेगाने जाणारे 150, ही 200 मीटर आहे, ही 150 मीटर आहे. ठीक आहे, गाडी ही, आणि हिचं वेग किती आहे 60 किमी आणि हिचा वेग आहे 48 किमी. ठीक आहे, गाडीला त्या माणसाला पार करते. त्या दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागलेला वेळ कितीचा फरक आहे, म्हणजे आता ह्या गाडीला लागलेला वेळ आणि ह्या गाडीला लागलेला वेळ, दोन्ही वेळ आपल्याला काढावा लागणार आहे. आणि त्यातील मग आपल्याला नंतर लास्टला फरक काढावा लागणार, म्हणजे दोन्ही मायनस करून जो काही येतो तो तुम्हाला फरक भेटेल. ठीक आहे, तर बघा चला सॉल्व करू आपण. ठीक आहे, बघा सर्वात पहिले 200 मीटर लांबीची लांबी दिली तुम्हाला, लांबी दिले 200 मीटर. त्यानंतर काय दिले बघा, स्टेप वाईज जायचे. 48 किमी वेगाने, वेग दिलाय 48 किमी. ठीक आहे, आता किमीमध्ये दिलेलं आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये त्याचं ट्रान्सफर करायचं. मीटर पर सेकंदमध्ये करताना बघा 48 किमीचं आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर, म्हणजे तिथं काय दिलं तुम्हाला किमी पर तासात दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं, म्हणजेच काय 48 गुणिले 1000 छेदात किती तासाचं, म्हणजे सेकंदमध्ये केलं 3600. ठीक आहे, 2 0 2 0 कट झाले, त्याच्यावर तुम्ही भाग दिला 12 त्रिक 36, 12 चोक 48. ठीक आहे, 40/3, 40/3 काय आलं मीटर पर सेकंद. ठीक आहे, 40/3 मीटर पर सेकंद. आता बघा फॉर्म्युला कोणता, इथं आपण काय केलं की मी तासाचं मीटर पर सेकंदमध्ये केलं. ठीक आहे, सेकंदमध्ये केलं. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचं बघा, वेळ बरोबर अंतर आणि वेग. ठीक आहे, अंतर किती दिलं आताच आपण बघितलं, अंतर दिलेलं आहे तुम्हाला 200, लांबी म्हणजेच लांबी 200 छेदात, वेग दिला आताच आपण काढला 40/3, वेळ काढायची आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर दोन्हीच्या वेळेतला फरक करायचा. ठीक आहे, आता बघा 200 गुणिले हा छेदात 3 आहे, वरती गेला काय होणार आहे गुणिले होणार आहे 40. ठीक आहे, 0 0 कट झाला, 4 5 20, 3 5 15, म्हणजेच एक्स वेळ किती आहे, वेळ किती 15 सेकंद.
ठीक आहे, 15 सेकंद. हे तर झालं पहिल्या गाडीचं. तर दुसऱ्या गाडीचं काढू आपण. दुसऱ्या गाडीची लांबी दिली तुम्हाला 150, लांबी दिलेली 150 आणि त्यानंतर वेग दिलेला आहे बघा 60. ठीक आहे, बघा तर मग 60 किमी पर तासाच आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर आपल्याला बघा 60 गुणिले 1000 छेदात किती 3600. ठीक आहे, इथे जर 12ने भाग दिला 12 पंच 60, 12 त्रिक 36. हे 2 0 कट झाले म्हणजेच 50/3 काय मीटर पर सेकंद. ठीक आहे, इथे फॉर्म्युला यूज केला आपण वेळ बरोबर अंतर छेदात वेग. आता बघा वेळ काढायची आपल्याला. लांबी अंतर दिलेलं आहे 150, 50/3 हे वरती गेल्यावर गुणिले होणार आहे 150 गुणिले 3/50. इथे जर 0 0 कट झाला 5 त्रिक 15, 3 त्रिक 9. ठीक आहे, बघा पहिले आपल्याला भेटलं होतं, पहिला आन्सर भेटलं होतं आपल्याला 15. पहिलं 15, आत्ताचं 9, किती 6 सेकंद. किती वेळ लागेल, फरक किती सांगितलं यांचा फरक पडतो, कितीचा फरक पडतो तर 6 सेकंदचा. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर. इथे कन्फ्यूज होऊ शकतं बघा, इथे मीटर दिलेलं आहे. पहिलं ऑप्शन तुम्ही टिक करून आला, 6 करेक्ट आहे पण मीटर नाही आहे, काय सेकंद आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिसायला तुम्हाला थोडा अवघड वाटेल पण खूप इझी क्वेश्चन आहे. एका शब्द संयोजन यंत्रास ज्या शब्दांची एक ओळ इनपुट म्हणून दिली जाते त्यावेळी ते यंत्र त्या ओळीला एक पायरी एका विशिष्ट नियमानुसार दिलेली माहिती व संयोजनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. बघा इथे तुम्हाला इनपुट दिलेलं आहे. ठीक आहे, इनपुट आणि त्यानुसार पायऱ्या दिलेल्या आहे. बघा इथे इनपुटमध्ये काय दिलं आहे, नो, गो, फीट, काउंटर, फोर्स, आय, टर्न, नेट. ठीक आहे, आता बघा पायरी 1 मध्ये बघा, पायरी 1 मध्ये बघा इथे किती शब्द आहे, 1 आहे. बघा इथे किती 2 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. इथे बघा इथे काय चेंजेस झाला आहे, फक्त इथे सिंगल घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानुसार बाकी सर्व काय सेम आहे, म्हणजे इथे एक चेंजेस झाला, हा एक चेंजेस झाला. त्यानंतर सेकंड पायरीमध्ये बघा, सेकंड पायरीमध्ये आता इथे नो होतं, गो होतं, पण इथे अल्फाबेटिकली घेतलं आहे, जी आधी येतो म्हणून बघा इथे हा चेंजेस झाला आहे, बाकी सर्व सेम आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे पायरी 3rd मध्ये बघा आय, गो, नो, इथे फीट हे सर्व सेम आहे. त्यानंतर बघा इथे काय आहे, 3 अक्षर आहे. ठीक आहे, इथे 3 लेटर आहे. ठीक आहे, म्हणून फीट नंतर नेट घेतलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बाकी सर्व सेम आहे, म्हणजे इथे हा चेंजेस चालला आहे. त्यानंतर पायरी 3rd मध्ये बघा आय, गो, नो, फीट, नीट, इथे 4 अंकाचा आधी घेतलं आहे, त्यानंतर बाकीचं घेतलं, इथे हा चेंजेस चालला आहे. त्यानंतर बघा पायरी 5वी आय, गो, नो, फीट, नेट, टर्न, फोर्स, काउंटर या प्रकारे. ठीक आहे, किती अल्फाबेट यानुसार घेतलेलं आहे. आणि त्यानंतर सारखे जिथे असेल तिथे जे पहिले येतं अल्फाबेटिकली ते घेतलेलं आहे. आता इथं त्याचप्रमाणे इथे आपल्याला इनपुट दिलेलं आहे. त्यानुसार बघा जर इथे आपल्याला इनपुट दिलेलं आहे बघा, क्लास, रॅट, एन, UP, पेन आणि ट्रू. ठीक आहे, असेल तर आता इथे काय चेंजेस झाले, कोणत्या पायरीनुसार इथे चेंज झालं हे तुम्हाला विचारलं. आता जर बघायला गेलं तर बघा पहिल्या पायरीमध्ये एकच चेंज झाला आहे, दुसऱ्या पायरीमध्ये 2 चेंजेस झाले. आता इथे बघा क्लास आहे, सर्वात पहिले काय क्लास आहे, क्लास इथे दिसतंय, म्हणजे हे 2 चेंजेस झाले. लगेच ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर. बघा एन आणि UP घेतलेलं आहे, एन आणि UP, बाकी सर्व काय सेम आहे, बाकी चेंजेस झालेला आहे का नाही, म्हणून पायरी नंबर 2 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर. यामध्ये काही कन्फ्यूज असेल तर तुम्ही मला क्वेश्चन नंबर 4 म्हणून कमेंट्समध्ये सांगायचं, मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगेल. व्यवस्थित तुम्हाला मी तरी समजवलं आहे कशा प्रकारे चेंजेस झाले, अल्फाबेटिकली चेंजेस झाले, त्यानंतर साईजनुसार चेंजेस झालेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी दिली धावा प्रति विकेट होती. किती प्रति विकेट होती, ही सरासरी काय होती, प्रति विकेट होती. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली, तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती. अंतिम मॅचचं विचारलं. ठीक आहे, अंतिम सामन्यातील धावा किती त्याच्या, अंतिम सामना का हा अंतिम सामना. बघा एका मॅचमध्ये त्याने 52 धावा घेऊन 5 विकेट घेतले, त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी पण कमी झाली व अंतिम मॅच खेळण्यापूर्वी, म्हणजे ही अंतिम मॅच होती, त्याची किती धावा होत्या तर 52. किती धावा होत्या अंतिम
मॅचच्या धावा होत्या 52. अंतिम सामन्यापूर्वीतील विकेट, आता हे नंतरचे ते अंतिममधल्या सामन्यापूर्वीची विकेट किती 5 होते. विकेट किती होत्या त्याच्या 5 विकेट होत्या 5. ठीक आहे. पूर्वीची सरासरी, तर पूर्वीची सरासरी की 24.85. पूर्वीची सरासरी किती 24.85. ठीक आहे. हे आपण नोट करून घेतलं. त्यानंतर बघा काय विचारलं आहे तुम्हाला, तर त्याने घेतलं विकेटची संख्या किती केव्हा अंतिम मॅच खेळण्यापूर्वीची. ठीक आहे. आता बघा सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, सर्वात पहिले कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, 24.85 बरोबर अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा. अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा काढायच्या आपल्याला. आपल्याला काय लागणार आहे, एकूण धावा आणि एकूण विकेट लागणार आहे. त्यासाठी आपण काय करू, अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा काढू. सर्वात पहिले अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा छेदात किती x. ठीक आहे. अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा, अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा बरोबर. आता बघा इथे छेदात इकडे गुणिले होणार, म्हणजे 24.85 गुणिले x हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. त्यानंतर हे काय काढलं, अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा काढला. तर अंतिम सामन्यानंतरच्या एकूण धावा बघू. अंतिम सामन्यानंतर एकूण धावा कशा काढणार आहे तुम्ही, पूर्वीच्या धावा आणि आता दिलेला आहे तुम्हाला अंतिम सामन्यातील धावा. अंतिम सामन्यातील धावा अधिक पूर्वीच्या धावा अधिक अंतिम सामन्यातील धावा. अंतिम सामन्यातील धावा आत्ताच आपण काढल्या. पूर्वीच्या धावा किती होत्या, आत्ताच आपण अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा काढल्या किती 24.85 x आणि अंतिम सामन्यातील धावा तुम्हाला दिलेल्याच आहे किती 52. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता एकूण विकेट काढू. बघा आपण काय काय काढलं बघा, अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा काढल्या आणि त्यानंतर अंतिम सामन्यानंतरची एकूण धावा. आता एकूण विकेट काढू, त्यानंतर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. एकूण विकेट, आता एकूण विकेट कसं, पूर्वीच्या विकेट तुम्हाला लागणार आहे विकेट अधिक अंतिम सामन्यातील विकेट. अंतिम थोडं व्यवस्थित समजून घ्या, अंतिम सामन्यातील विकेट. ठीक आहे. अंतिम सामन्यातील विकेट. आता पूर्वीच्या विकेट किती x मानल्यात आपण, त्यानंतर अंतिम सामन्यातील विकेट 5 होत्या. ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. अंतिम सामन्यातील कमी झालेला सरासरी, आता कमी झालेली सरासरी म्हणजे अंतिम सामन्यानंतरची एकूण सरासरी काढू. अंतिम कमी झाल्या त्यामुळे आपल्याला अंतिम सामन्यानंतरची एकूण सरासरी काढावं लागणार आहे. अंतिम सामन्यानंतरची एकूण सरासरी बघा. आता एकूण सरासरी आपल्याला इथे काय भेटली होती बघा, अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा भेटल्या आता. ठीक आहे. किती 24.85 x. आपल्याला काय सांगितलं, पूर्वीची सरासरी. आता काय करावं लागणार, पूर्वीची सरासरी आणि नंतरची सरासरी मायनस करावं लागणार आहे. पूर्वीची किती होती 24.85 आणि त्यानंतर कमी झाले म्हणजे 0.85 किती 24. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. आता फॉर्म्युला बघा, सरासरी काढायची आपल्याला. सरासरी बरोबर एकूण धावा आणि एकूण विकेट आता हे सर्व आपण काढलेलं आहे. एकूण धावा काढल्या आपण, एकूण धावा काढल्या बघा. सरासरी किती 24 आहे. एकूण आत्ताच काढले आपण, सरासरी 24 काढले. एकूण धावा किती 24.85 x अधिक 52 आणि एकूण विकेट किती, एकूण विकेट आहे x+5. ठीक आहे. आता इकडे बघा इकडे काय भागिले, इकडे गेलं काय होणार आहे 24x+24 गुणिले 5 किती 120. इथे 24.85 x बरोबर अधिक 52. ठीक आहे. आता बघा
120, 52 इकडे आलं, 120 वजा प्लस इकडे आलं काय होणार आहे मायनस. तर बघा 24.85x वजा 24x. ठीक आहे, यांची मायनस केली 68, 0.85x. एक्स बरोबर किती येणार आहे 68/10 0.85. आता बघा पॉईंटमध्ये आपण पॉईंट जर कट करायचं असलं आपल्याला तर काय करायला लागणार, इथे 2 0 द्यावं लागणार, म्हणजे 6800 शेतात काय 85. तर जर आपण 17 भाग दिला 17 5 85 आणि इथे जर भाग दिला तर 17 चोक 68 आणि हे 2 0 म्हणजे 400/5 5 8 40 काय आलं एक्स बरोबर 80. म्हणजे एकूण मिळालेले विकेट्स किती आहे तर 80. बघा विकेटची संख्या किती, एकूण मिळालेले विकेट किती आहे तर 80. ऑप्शन नंबर 3. व्यवस्थितरित्या फॉर्म्युला बघा खूप इझी आहे, तुम्हाला ते मोठं वाटतंय पण एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केलेलं आहे. एकदा पुन्हा मी सांगते बघा. सर्वात पहिले आपण काय केलं, अंतिम सामन्यातले 10 विकेट ह्या लिहून घेतलं. त्यानंतर बघा काय भेटलं आपल्या अंतिम सामन्यापूर्वीच्या 10 भेटल्यानंतर त्यानंतर आपल्याला अंतिम सामन्यापूर्वीचे एकूण धावा, अंतिम सामन्यापूर्वीच्या धावा आणि एकूण धावा काढल्या. त्यानंतर आपण एकूण विकेट काढले. त्यानंतर अंतिम सामन्यात एकूण सरासरी काढली कारण आपल्याला ते सरासरी पाहिजे होती. ठीक आहे, पहिली सरासरी आपल्याला दिलेली होती, नंतरची कमी झालेली दिली होती, मायनस करून आपल्याला भेटलं आणि नंतर एकूण धावा आणि एकूण विकेट त्यानंतर आपण इथे मॅथमॅटिकली सॉल्व केलं. ठीक आहे, तर या प्रकारे आजचं लेक्चर आपलं इथे संपलं. यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता.